नीट टीईटी नंतर आता आणखीन एक परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे। हायकोर्टाच्या लिपिक पद परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झालेलं होतं। ऑनलाईन परीक्षेतील घोळानं परीक्षार्थींचाही संताप झाला। संभाजीनगर कल्याणमध्ये परीक्षार्थींचं आंदोलनही पाहायला मिळालं। आठवडाभराचं अल्टिमेटम देऊन आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। हायकोर्ट लिपिक टायपिंग स्किल परीक्षेतील गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी आता हायकोर्टाला एक आठवड्याचा वेळ दिलेला आहे। गोंधळ उडालेली परीक्षा पुन्हा घ्यावी, परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी आणि ब्लॅकलिस्टेड परीक्षा केंद्रावर पुन्हा परीक्षा घेऊ नये या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। ज्या कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशीही विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे। एका आठवड्यात या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। स्टुडंट्स मिळून असं ठरवलेलं आहे की एक आठवडा देतायत रिक्वेस्टेड अल्टिमेटम एक आठवडा। एका आठवड्यात जर री एक्झामिनेशन वर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरं जे सेंटर्स आहे ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील आणि पुढचा एक आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी। त्यांना आम्ही रिक्वेस्टेड 7 दिवसाचं रिक्वेस्टेड अल्टिमेटम देऊ दादा, तर त्या बाबतीत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। कारण न्याय व्यवस्था जर आम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर मग आम्ही जायचं कोणाकडे? मग त्यावेळेस आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे, प्रोटेस्ट करू शकतो आम्ही, तर ते राज्यभरात मग आमच्याकडून विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात येईल। ह्या परीक्षेकडून आम्हाला खूप 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 अपेक्षा होत्या, पण वाटलं नव्हतं की हे ऑन द स्पॉट आम्हाला असं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन झालीये, जे नको व्हायला पाहिजे होतं। ज्या गोष्टी आमच्यापासून लपवण्यात आल्या त्या एकदम समोर आल्यामुळे सगळेजण घाबरले आहे, नाराज झाले आहे। पण आता ही परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ही एक्झाम पुन्हा रिकंडक्ट करण्यात यावी अशी न्यायालयाकडे, ऑनरेबल हायकोर्टकडे आमची विनंती आहे।